नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। लोकप्रिय अभिनेत्री व लावणी क्वीन मेघा घाडगेनं सध्या रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ती आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे। या व्हिडिओखाली तिनं किंग कोरोना परत आलाय, प्लीज काळजी घ्या असं कॅप्शन दिल्यामुळे सध्या तिला कोरोनाची लागण झाल्याचं चाहते म्हणत आहेत। सध्या अभिनेत्रीनं तिची तब्येत बरी असल्याचं सांगितलंय। लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित तिनं सध्या तिचा एक अनुभव सांगितलाय। लहानपणी ती रत्नागिरीत तिच्या आजी आजोबांकडे जायची। तिचे आजोबा खूपच कडक होते, ते त्यांना शेणाने अंगण सारवायला लावायचे। तेव्हा माधुरी देखील आजोबांना घाबरत असल्यामुळे तिनं लहानपणी शेणानं अंगण सारवल्याचं तिनं सांगितलंय। पारो आणि शिवा या मालिकेबरोबरच झी मराठीवर आणखीन एक मालिका सुरू होणार आहे। जगद्धात्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे। झी बंगलावरील ब्लॉकबस्टर जगद्धात्री या बंगाली मालिकेचा ही मालिका रिमेक आहे। निळू फुलेंच्या जावयाची मराठी सिनेमात एंट्री होणार आहे। गार्गी फुलेंचा नवरा म्हणजे निळू फुलेंचा जावई सुद्धा मराठी सिनेमात झळकणार आहे। आगामी आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमात ओंकार धत्ते यांची कॉमेडी भूमिका असल्याचं सांगितलं जातंय। आई आणि पत्नीला बंदुकीचा धाक दाखवत एका प्रसिद्ध गायकाचं अपहरण करण्यात आलं आहे। मणिपूरमधील स्थानिक गायक अखू चिंगमबमचं काही गुंडांनी घरातून अपहरण करून त्याला कोणतीही इजा न पोहोचवता सोडलं आहे। या सगळ्या मागे दहशत पसरवणं हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय। 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करता यावं यासाठी सोनी मराठी वाहिनीनं विशेष निर्णय घेतला आहे। 31 डिसेंबरला संपूर्ण दिवस हास्य जत्रेतील गाजलेली स्किट्स प्रेक्षकांना दाखवली जाणार आहेत। याशिवाय रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।